असलं तर बोंबल. जेवण झालं एवढी आई, तुम्हाला त्या हातावरच्या भाकरी येतात का अशा? नाही. हा, हातावरली भाकर छान लागते खायला. खाल्ले जाईन. काय वय आहे तुमचं आता? वय काय? 70. खरं तर तुमच्या पिढीला हातावरच्या भाकऱ्या शिकवल्या जातात. अशी करायची अशी, आणि एवढी भाकर होत होती. हां, हा, आणि खायला चव द्यायची ती भाकर. माझी आई तव्याच्या मापाची करायची. हो. चांदवा चंद्र पौर्णिमेचा चांदोबा. फार मस्त वाटलं. पण हा. नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा आपलं? मी रवींद्र जनार्दन पाटील. हां, मी मूळचा कोल्हापूरचा. नोकरीनिमित्त मी पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 30-32 वर्षापासून इकडे आहे. पण आमच्या चुलत्यांचं आणि मोठ्या बंधूंचं कोल्हापूरमध्ये एक फास्ट फूड सेंटर आहे, आणि पनवेलला एक ढाबा टाईप छोटंसं हॉटेल. आणि हा जो काही वारसा आहे किंवा ते लहानपणापासून बघितलेलं ह्या काही गोष्टी, तर ते थोडंसं कुठेतरी एक रक्तात विणलेलं होतं. हे जरी असलं तरी मी तसा काय हाडाचा कलाकार नव्हतो. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये ज्याला म्हणतो ना आपण, किंवा आपण पट्टीचं काही बनवतो आहे असं हॉटेलिंग व्यवसायामध्ये म्हणजे फक्त मॅनेजमेंट ह्या त्या गोष्टींचा अभ्यास होता, पण मी स्वतः काय बनवत नव्हतो. खरी माझी ओळख ह्या लाईनमधली माझी आवड ही कोरोना काळात झाली. कोरोना काळामध्ये मी मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे बरेच वर्ष, आणि त्याच्यातून माणसं जोडली गेली. आणि त्यावेळेला मला कोरोना काळामध्ये भाजीपाला बाकीच्या ह्या गोष्टींची काही कुठे कमतरता पडली नाही. आणि मग घरात बसून काय करायचं, मग मी माझ्या आवड म्हणून त्या गोष्टी जोपायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये मी काही पेंटिंग्स केले, कविता केल्या, आणि ह्याच्या बरोबरीनं मग एक्सपेरिमेंट करत गेलो. आणि मुळातच ह्याच्या अगोदर म्हणजे एक आमचे काही ग्रुप आहेत जे माझ्याबरोबर फिरायला जाणं, म्हणजे भटकंती हा माझा एक मूळ विषय आहे. कुठे फारसं लांब नाही, पण कोकण असेल, इथं आपल्या जवळपासच्या छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथं काय वाटायचं तर ही आपली कला वाटायची. म्हणजे कुठेही गेलं तर आम्ही फार हॉटेलिंग करायचो नाही. जे काय असेल ते रॉ मटेरियल आपण आपली तयारी करून जायचं, आणि आपण आपल्या पद्धतीनं ते बनवायचं. आणि ही आवड जोपासता मी ज्या काही गोष्टी एक्सपेरिमेंट केल्या त्या माझ्या मित्रपरिवाराला प्रचंड म्हणजे आवडल्या. आणि मग त्यांनी ते ॲप्रिशिएट करायला सुरुवात केली. अरे मग हे रवी हे चांगलं बनवतो, ते चांगलं बनवतो. आणि मग त्याचा ज्याला कळस म्हणतो तो कोरोनामध्ये आला. कोरोनामध्ये मला पूर्ण वेळ म्हणजे वेळ होता. आणि मग तो वेळ सत्कारणी कसा लावला मी, तर मग मी माझे स्वतःचे काही मसाले, म्हणजे फक्त मेनू बनवणं तयार मसाल्यातून हे केलं नाही,
मग त्या काळात कारण बाहेरचं काही हे किराणा आणि बाकीच्या गोष्टी फार दुर्मिळ होत्या. मग काय खडे मसाले घ्यायचे. आता जर समजा आपल्याला बिर्याणी बनवायची आहे तर बिर्याणीला एक्सपेरिमेंट केले. हे ॲटम टाकला तर कशी लागते, दुसरा ॲटम टाकला तर कशी होते. म्हणजे खड्या मसाल्यांचा वापर कितपत पाहिजे, म्हणजे ते शारीरिकदृष्ट्या किंवा त्या मेनूच्या अंगाने आपल्याला काय लागतं ह्या गोष्टी एक्सपेरिमेंट करत गेलो. आणि मग आज रोजी हे सांगायला मला निश्चितच आनंद आणि थोडासा प्राऊड फील होतो की मी ह्या व्यवसायात पडण्याचं एक दुसरं कारण सर काय असेल तर मी नोकरीनिमित्तानं जे काही 30-32 वर्ष म्हणजे मी 93चा पासआउट आहे. 93पासून ते आज तक आहे मी नोकरी केली. त्या नोकरीच्या निमित्तानं किंवा भटकंतीच्या म्हणजे माझ्या सवयीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे मेनू ट्राय केले. आणि एक माझी स्वतःची एक हे आहे की एखाद्या भागामध्ये आपण गेलो तर आपल्याला काय आवडतं आहे ह्याच्यापेक्षा तिथं काय वेगळं मिळतं आहे ह्या गोष्टी ट्राय करत गेलो. आणि भले ते आपल्याला आवडो किंवा नाही आवडो, कारण एखाद्या वेळेस असतं की भागानुसार एखाद्याला तिखट आवडतं, कोणाला मीठ जास्त लागतं किंवा काय. पण ज्या ज्या पद्धतीचे ट्रेडिशनल पद्धतीने एखादा मेनू किंवा एखादा पदार्थ बनला जातो तर ते म्हणजे आपण चाखलं पाहिजे किंवा ते बघितलं पाहिजे. आणि ह्या सवयीतून एक असं माझ्या असं लक्षात यायला लागलं की नंतर मला एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट गेलेत, मसाला कितपत गेलेले आहेत, कोणता मसाला कितपत गेलेला आहे किंवा ह्या गोष्टी थोड्याशा तिचे आकलन ज्याला म्हणतो आपण ते वाढलं. आणि त्या आकलनामधून वेगवेगळ्या भागातली जे व्यंजनं आहेत किंवा वेगवेगळे पदार्थ आहेत तर त्या गोष्टी मी ट्राय करायला गेलो. आणि जसं मी म्हटलं भटकंती असेल किंवा नोकरीच्या निमित्तानं बाहेर राहताना बॅचलर लाईफपासून बाहेर ज्या वेळेला राहिलो त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं म्हणजे भले ते आपल्याला आवडो नाही तर नाही आवडो. आणि प्रकर्षानं ह्या भागामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी म्हणजे आत्ताच्या नंतरच्या काळामध्ये ह्या व्यवसायामध्ये नवीन आणि तरुण पिढी खूप आली. आणि ती आल्यानंतर त्यांचा मोटो मी बघितला तर तो मोटो फक्त आणि फक्त फायदा किंवा कमीत कमी वेळामध्ये मला कसं जास्त पैसे मिळतील हे मी बघितलं. आणि त्याच्यातून शॉर्टकट शोधले गेले. म्हणजे अन्न बनवताना किंवा जे आपण काही हे करतो ते बनवताना मला ह्या गोष्टी सर आवर्जून तुम्हाला सांगायला लागतील की आपण नवरात्र असेल किंवा आपले जे पारंपरिक सण आहेत ते सण करताना पूर्वीसुद्धा बघा एक सात्विकपणानं तो अन्न शिजवलं जायचं आणि ते गुण त्या ह्याच्यामध्ये यायचे. तर तो सात्विकपणा आत्ता राहिलेला नाही, तो कमर्शियलपणा आलेला. आणि तो कमर्शियलपणा आल्यामुळं त्या अन्नामध्ये ज्या गोष्टी पौष्टिकतेबरोबर ह्या गोष्टी आल्या पाहिजे, हे सात्विकता आली पाहिजे, ती सात्विकता राहिलेली नाही. दुसरी गोष्ट आपण पाश्चिमात्य गोष्टी किंवा इतर इकडची तिकडची ह्या गोष्टी हे करताना भरपूर काही गोष्टी ज्या गरजेच्या नाही आहेत पण त्या टाकून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न. जसं की मी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगेन की आपल्या कोणत्याही महाराष्ट्रीयन पद्धत म्हणजे ह्याच्यामध्ये दही हे कोणत्याही गरम ह्याच्यामध्ये टाकलं जात नाही. पण सर्रास आजकाल आपण बाहेर बघतो की दह्याचा वापर हा ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये होतोच होतो आणि ते हीट केलं जातं. हे तसं बघितलं तर आरोग्यासाठी घातक आहे. प्लस त्याच्याचबरोबर दह्याबरोबर टॅमॅटो पण टाकला जातो. आणि शास्त्रानुसार टॅमॅटो आणि दही हे एकत्र खाल्लं नाही पाहिजे. त्याचे इन फ्युचर किंवा आपल्या शरीरामध्ये त्या गोष्टीचा त्रास होतो. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा थोडाफार मी अभ्यास करत गेलो आणि तो अभ्यास करताना ह्या गोष्टीचे नोंदी ठरवल्या गेल्या म्हणजे हे काय केलं पाहिजे आपण. आणि मग ज्यावेळेला हे हॉटेल इतकं मोठं किंवा थोडासा माझ्या कृतीपेक्षा हे थोडंसं आता सेटअप मोठा झाला पण हा योगायोग होता. माझं स्वतःचं एक अगोदर हे होतं की माझं बिर्याणीचे एक आउटलेट्स काढायचे. म्हणजे मी एक तर नोकरी करतो आहे, नोकरी करून मी फुल टाईम त्याच्यात किती देऊ शकतो, क्लाउड किचन टाईप म्हणजे जे मी ऑलरेडी माझ्या मित्रांसाठी किंवा ह्याच्यासाठी काम करायचो. आणि एक दुसरी गोष्ट मी सांगेल की मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो तिथे मला ही एक आवड असल्यामुळं
झालं काय की वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही कॉर्पोरेट पार्ट्या असतात किंवा फंक्शन्स असतात, तर तिथं मला आवर्जून विचारलं जायचं. म्हणजे मी तसा मेकॅनिकल साईडचा आहे, पण तरीसुद्धा ही माझी आवड आणि ह्याच्यातला थोडाफार अभ्यास, त्याच्यामुळे अगदी मी 5, 10, 15, 20 पासून ते 200-250 लोकांच्यापर्यंतचे फंक्शन्स मी विनामोबदला मी हे केलं. मग ते करत असताना नगर रोडवरचे जेवढे काही हॉटेल्स आहेत किंवा पुण्यातले जे काही मेजर हॉटेल्स आहेत तिथे माझे कॉन्टॅक्ट नंबर गेले. मग माझं काय काम की मी माझं स्किल काय वापरायचो की सरांच्या घरचा एखादा कार्यक्रम आहे, तो 5 लोकांचा आहे, 10 लोकांचा आहे, किंवा तुमचं बजेट आहे, तर तुमच्या बजेटनुसार किंवा तुमच्याबरोबर येणारा जो वर्ग आहे त्यांची आवड निवड काय आहे त्यानुसार मेनू डिझाईन करणं आणि तुमच्या बजेटनुसार तुम्हाला तो पॉईंट सुचवणं आणि त्या पॉईंटवरती जाऊन त्यांना त्या पॅकेजमध्ये व्यवस्थित सेवा कशी देता येईल ह्या गोष्टी मी करायला लागलो. आणि कोणताही मोबदला नाही, फक्त माझा फोकस ह्याच्यावर राहिला की मला ह्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं. आणि ह्याचा एकूण परिपाक ज्याला म्हणतो आपण, ह्याचा फायदा असा मला झाला हा व्यवसाय करत असताना. मी जसं म्हटलं की मला बिर्याणीचे आउटलेट्स काढायचे होते, त्याचे काही मी मॉडेल तयार केलेले होते. योगायोगानं मला माझे बंधू अभिषेक डमटेरे आणि भास्कर डमटे यांनी थोडंसं पाठबळ, आर्थिक पाठबळ दिलं. कारण मी ह्या गोष्टीसाठी, कारण मी ऑलरेडी एक मराठी माणूस जसं म्हणतो की एकदम नोकरीतून व्यवसायात पडायला आणि तेही मोठ्या प्रमाणात थोडासा घाबरतो. एकतर आपण स्वतःला सिक्युअर्ड कसं राहील हे बघतो. आणि ती मला म्हणजे जे काय म्हणतो त्याला ते बंधन झुगारून देण्याचं पाठबळ त्या दोघांनी दिलं. ती पाठीशी राहिली. भलेही त्या दोघांचा ह्या लाईनमधला कोणताही अनुभव नव्हता, पण निश्चितच मी जे आत्ता काही करू शकलो किंवा करतो आहे हे त्यांच्याशिवाय मी करू शकलो. आणि हे ज्यावेळेला हा सेटअप, मला ही जागा उपलब्ध झाली, ही जागा मिळवताना किंवा ही जागा मिळवायच्या अगोदर मी नगर रोडच्या भरपूर काही पॉईंट्स बघितले. ते काही शास्त्रानुसार बघितले, काही अशा काही गोष्टी होत्या की ज्या पॉईंट आपल्याला कसा पाहिजे आणि तिथं आपल्याला जो आपल्या मनासारखा पॉईंट आपल्याला डेव्हलप करायचा आहे किंवा पाहिजे तो त्या जागेत बसतो आहे की नाही बसतो. अशा हे करताना ही जागा आम्हाला उपलब्ध झाली. आणि योगायोगाने बी आम्ही ती लाँग टर्म लीजमध्ये आपण हे केलं. हे करताना मेनू डिझाईनचा मेन विषय आला. पहिलं मॅनपॉवर आलं. मॅनपॉवर हा गोष्ट ह्या लाईनमधला सगळ्यात की पॉईंट आहे. आणि तुम्ही पण सर आता अनुभवला असेल की आमचा जो स्टाफ आहे, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त हंबल कसं राहील, म्हणजे कस्टमरशी म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की आत्ता जसं रात्रीचे मला वाटतं की आता 12:30-1 वाजायला आलेत आणि आपण आता हे बोलतो आहे, तरीसुद्धा आमचा स्टाफ तुम्हाला कधीही कोणी असं हे करणार नाही किंवा वेळ झाली आहे किंवा आता हे करा ते करा. ह्या गोष्टी का, तर हे आम्ही काही गोष्टी पर्पजली त्यांना हे केल्या, ट्रेंड केलं की आपण ग्राहक हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि त्यांना सेवा देणं ही आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्याला मग त्यामुळे ते समाधान आहे काय, ते समाधान आम्हाला मिळत गेलं. कस्टमर आता जसं तुम्ही माझ्याशी आता बोलताय की तुम्ही आता मला बोलले की ह्या गोष्टी मला आवडल्या किंवा तुम्ही जे मी नसताना तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केल्या त्या गोष्टी करताना, तर मग ते केलं. आणि मेनू डिझाईन करताना मी पहिल्यांदा असं ठरवलेलं की जे आजकालच्या धावत्या युगामध्ये किंवा ह्या अशा पद्धतीचे काही मेनू किंवा काही रेसिपीज खाऊन आपल्या आरोग्याचं आपण वाटोळं झालं. एकतर आपल्याला गावरान पद्धतीचं किंवा असं मुळातच आता अन्न राहिलेलं आहे, तरीसुद्धा जास्तीत जास्त आपल्याला ग्राहकांना ते चांगलं कसं देता येईल त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा माझ्या डोक्यामध्ये विचार केलेला होता. त्यानुसारच आता तुम्ही बघाल की आता ह्या सेटअपमध्ये आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत की ह्या फक्त लावलेल्या नाहीत. इथे आमच्याकडे सर्व प्रकारच्या पालेभाज्या, भेंडी असेल, शेवगा असेल, म्हणजे अगदी पोकळीची भाजी असेल, म्हणजे ज्या सिजनेबल ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या आमच्याकडे उपलब्ध होतात. फक्त काय होतं की काही भाज्या अशा असतात की त्याच्यामध्ये आम्ही एक ऑर्डर करावी लागते, कारण त्या नेहमी सगळ्या जातातच असं नाही. तर तरीसुद्धा आम्ही जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीनं त्या कशा देता येईल. आता आम्ही बऱ्याच आता आमच्या भागामध्ये जनरली आपण बघतो की कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तर
एखादी पालक भाजी मिळते किंवा काही ठिकाणी मेथी मिळते. ह्या 2 भाज्या सोडल्या तर तुम्हाला तिसरी भाजी कुठे मिळत नाही. तर आमच्याकडे तसं होत नाही. आणि दुसरी गोष्ट मी हे पण ऑब्झर्व केलेलं ह्या इंडस्ट्री लाईनमध्ये, जसं मी म्हटलं की मी कार्यक्रम हे करायचो ऑर्गनाईज करताना, की एखादं ठिकाण असतं की जे स्पेशली नॉनव्हेज आहे आणि आपला एक फॅमिली ग्रुप आहे किंवा आपण विथ फॅमिली गेलो एखाद्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये एक 10-12 जणांचा ग्रुप आहे. त्यातले 2 किंवा 3 जण असतात की ते शाकाहारी आहेत आणि ज्यांना नॉनव्हेज आवडतं ते त्या डिशचा आनंद उपभोगत असतात आणि बिचारे म्हणजे शाकाहारी जो माणूस असतो त्याला जास्तीत जास्त तिथे शेवभाजी किंवा एखादी पनीरची भाजी किंवा मटकी अशा पद्धतीच्या साध्या भाज्या. आणि म्हणजे मला असं वाटायचं की नाही, हा डायरेक्ट इनडायरेक्टली त्या ग्राहकावरती तो अन्याय होतो. तर ते होऊ नये ह्याची पुरेपूर काळजी आम्ही हा सेटअप हे करताना केला. आणि ते करताना अजून एक गोष्ट आम्ही हे केली की किचन स्वतंत्र केलं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता आपण आपला हा माऊलींचा म्हणजे आता आळंदी इथे जवळ आहे किंवा बाकीचे देवस्थानं जवळ आहेत आणि असं असताना बऱ्याच ठिकाणी असं मी पण ते अनुभवलेलं होतं की सिंगल ज्यावेळेला एकच किचन असतं त्यावेळेला ती जे मेनू बनवतो ते बनवत असताना भेसळ होते. डायरेक्टली चुकून कासना होते. आणि जर त्याच्यात एकच आचार्य असेल किंवा एकच वस्तात बनवणारा असेल तर त्याचा हात तो तिकडेही जातो, व्हेजलाही जातो आणि नॉनव्हेजला जातो. तर ह्या गोष्टी कटाक्षानं आम्ही त्या पाळल्या. आणि म्हणून मग आमच्याकडे म्हणजे अगदी अपोजिट सेक्शनला आमची दोन्ही किचन आहे. नॉनव्हेज आमचं जे चुलीवरती बनतं ते वेगळ्या बाजूला आहे आणि व्हेज आहे ते वेगळ्या बाजूला आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक सेक्शनची भांडी वेगळी आहेत. म्हणजे जर नॉनव्हेजची आपली थाळी आहे ती आम्ही व्हेजला देत नाही जनरली. आणि जी कटलरी बाकीचे आपण म्हणतो मेलामाइन किंवा ग्लासेस ह्या सगळ्या टोटली सेटअपच वेगळा केला. भलेही त्याच्यासाठी आमची कॉस्ट खूप गेली, पण मला हे करताना मला याचा एक थोडासा कॉन्फिडन्स असा होता की हीच गोष्ट मला पुढे घेऊन जाणार. कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की जसं मेथी मसाला आहे की पारंपरिक पद्धतीनं फार कोणी देत नाही. त्याच्यामध्ये भरपूर ॲडिशन करून ग्रेव्ही करून ह्या गोष्टी म्हणजे फक्त ती चवदार कशी देता येईल किंवा त्याच्यामध्ये मेजर वेळेला प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ती प्रिझर्वेटिव्हच आपल्याला पुढे जाऊन आपल्याला अनेक रोगांचं मूळ कारण करतं. तर त्या गोष्टी मी आत्ता सध्या टाळतो आहे. बऱ्याच लोकांची मला सुरुवातीला ह्या गोष्टी मला जड गेल्या, कारण मग कम्पेअर केलं जायचं की बाबा इथं ह्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा ही भाजी हे मिळते. पण जसं लोकांना त्या गोष्टी कळायला लागल्या, खाल्ल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो एखाद्या हॉटेलमध्ये आपण खाल्लं जेवलं तर दुसऱ्याशी आवर्जून पित्त होणं किंवा जळजळ होणं किंवा इतर काही त्रास होणं या गोष्टी होतात. तर आत्तापर्यंत एक समाधानाची बाब आहे की जसं आज तुम्ही आमचं कौतुक केलं आहे तसं बऱ्याच लोकांचं माझ्याकडे जाताना जे गडगडून बोलतात की सर मागच्या वेळेला आलेलो होतो आणि आम्ही इथं आवर्जून जेवून गेलो. परवाच एक गोष्ट मी आवर्जून सांगेन सर की एक सुमेधा म्हणून मॅडम आहेत, त्या आता कस्टमर म्हणून माझ्याकडे नंबर त्यांचा सेव्ह आहे, पण मागच्या 4 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला आणि ते नाशिकला गेलेले आणि राहायला पुण्याला आहेत. एक दुसरं कस्टमर आहे ते बालेवाडीला आहे. फक्त एवढ्या लांबून म्हणजे नाशिकवरून येताना त्यांना जायचं आहे पुण्याला, पण त्यांनी सिन्नरच्या पुढे असताना मला 5-5:30च्या दरम्यान फोन केला. म्हणले भाऊ ओळखलत का? म्हटलं हो ताई, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, बोला ना. तर ते म्हटले की नाही, आम्हाला तुमच्याकडे जेवायला यायचं आहे आणि आम्ही फॅमिली आहे सोबत. बरं ठीक आहे. तोपर्यंत मला हे माहिती नव्हतं की ते पुण्याला जाणार आहे. मग मी त्यांना ते म्हटले लोकेशन पाठवा. लोकेशन पाठवल्यानंतर त्यांना रूट बघितला तर ते त्यांना थोडं कुठे ऑड वाटला. मग मी त्यांना आवर्जून विचारलं आता कुठे आहेत आणि कुठे जायचं आहे. मग मी फक्त त्यावेळेला मी कस्टमर यायलाच पाहिजे म्हणून ह्या हट्टापायी त्यांना हे सांगितलं नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं ताई आत्ता तुम्ही सिन्नरमध्ये आहात आणि तिथून पुढे कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 तास इकडे ह्या बाजूला यायचं आहे आणि पुण्यापासून मी जवळपास 30 किलोमीटर. तर मला असं वाटतं किंवा तुम्ही तुमच्या रूटवरती एखादं म्हणजे चांगल्या ठिकाणचं हे तुम्ही थांबू शकता काय. तर
ते म्हणले भाऊ किती किलोमीटर आहे? ते म्हणले 30 किलोमीटर. नाही काय हरकत नाही, पण तुमच्याकडे जेवायला यायचं. तर हा जो ग्राहकांचा विश्वास आहे तो कदाचित ह्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की मी जे काही द्यायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे अजूनही मी ते काय त्याच्यावरती म्हणजे मी स्वतः जसं म्हणतो ना आपण एखादी गोष्ट पूर्ण समाधानी झाला की माणूस प्रयत्न करायचं थांबवतो, तर तसं माझे प्रयत्न थांबलेले नाहीत. मी ह्या गोष्टी अजूनही त्याच्यामध्ये माझं वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास चालू आहे, सर्चिंग चालू आहे. अजूनही ह्याच्यामध्ये अजून काही काही चांगल्या गोष्टी देता येतील त्या. आता आमचे इंस्टाग्रामला पेज आहे, यूट्यूबला पेज आहे, मी काही मीडियाला म्हणजे व्हिडिओज हे करतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर आवर्जून बघायला मिळेल की आता आमच्याकडे पूर्वी आपण जे वांग्याचं भरीत करायचो किंवा आमचा जो काळा मसाला आहे, तर काळ्या मसाल्याबद्दल सांगायचं झालं तर अगदी 100% चुलीवर, तेही खडे मसाले जे आहेत ते मार्केटमधनं 1 नंबरचे क्वालिटीचे खडे मसाले विकत आणणे, ते स्वतः आपण भाजणे आणि मिक्सरवरती त्याचा मसाला तयार होत नाही. ते जे पूर्वीचे प्रकारचे डंग असायचे, कारण ते ओव्हरहीट होत नाही आणि ज्या गोष्टी ज्या पिसल्या जातात आणि ओव्हरहीट होतात त्याचा जो आरोमा आहे त्या गोष्टी निघून जातात. तर ह्या गोष्टीमुळे आम्ही जे काही गोष्टी मेनू किंवा बाकीच्या गोष्टी देतो त्याच्यामध्ये वेगळं पण जे दिसतं, भले मी म्हणतो आहे की मी म्हणत नाही मी 100% चवदार देतो आहे, पण इतरांच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे हे 100% पहिला बाईट खाल्ल्यानंतरच म्हणजे मला जाणवतं. अजून असे कित्येक घटना आहेत. एक हरीश सर म्हणून आहेत जे नागपूरवरून आलेले होते, मग म्हणजे अगदी मी सेटअप चालूच केलेला होता फक्त, आणि ते अष्टविनायक करायला आले आणि सांगायला विमान वाटतो की त्यांना पुण्या साईडला जायचं होतं. अपोजिट साईडला त्यांनी गाडी पार्क केली. तिथं अक्षरशः त्या हॉटेलमध्ये त्यांनी हात धुतले आणि जेवायला बसताना इकडे बघितलं आणि ते आल्यानंतर आपल्या बोर्डवरचा नंबर बघितला आणि त्यांनी मला कॉल केला. तर सर म्हटले असं आहे, माझी गाडी अपोजिट साईडला आहे आणि मला जेवायला, तर तुमच्या नावामध्येच काहीतरी एक वेगळं व्हाईब आहे. तर मला तो थोडासा एक प्राऊड वाटला. तर म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, ते आपल्या मित्राचंच आहे, वाटल्यास त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी थोडीशी पुढे घ्या गाडी आणि तिथे पार्क करून या. आल्यानंतर ते नागपूरचे, मला त्यांनी विचारलं की तुम्ही कुठले? मग कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर ते म्हटले की पाटवडी मिळेल का? जो पाटवडी म्हणजे बेसनाच्या वड्या, फक्त विदाऊट मसाला, ते फक्त आपल्या एका रश्श्यामध्ये सोडल्या जातात. ती गोष्ट त्यांना माहिती होती. तर मी त्यांना सरांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सर मी माझ्यातर्फे विनंती करेल की ह्याच्यापेक्षा एक अपग्रेड आहे माझ्याकडे की जे ह्याचाच पार्ट आहे पण ह्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळा आहे आणि ते चांगलं आहे आणि तुम्हाला ते आवडेल. तर मग त्यांना आमची मासोळी थाळी घालायला घेतली. तर ते इतके खुश झाले आणि इवन ते म्हणजे गडकरी साहेबांच्या एकदम जवळचे निघाले. तर त्यांनी मला अशी कमिटमेंट दिली की ज्या वेळेला म्हणजे गडकरी साहेब ज्या वेळेला येतील तुम्ही या नागपूरला, आवर्जून मी त्यांना इथं घेऊन येईन आणि त्यांना दाखवायचं आहे. मग ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. म्हणजे ती काय राजकीय नेते आहेत म्हणून नाही, पण ते खवय्ये आहेत. गडकरी खरं खवय्ये. त्या गोष्टी मला मनाला भावून जातात आणि असे कस्टमर म्हणजे मला मिळणं आणि किंवा त्यांच्याकडून ही अशी प्रशंसा हे करणं. आणि जो माणूस समाजामध्ये बऱ्याच वेळेला बाहेर राहतो आणि बाहेरचं खाणं ज्याला हे कळतं त्याला ते महत्त्व 100% कळतं. आपण आता बघतो की चुलीवरचं जेवण अशा ठिकाणचा तो एक त्याचं जाहिरातीसाठी कॅच करणारे कॅच लाईन भरपूर ठिकाणी मिळतात. पण मी सुद्धा त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की कारण चुलीवरचं जेवण आज आता मी 12 आणि 12:30 वाजता किंवा रात्रीचं की 1 वाजता मी तुम्हाला बाईट देतो आहे. आता 12:30-1 वाजेपर्यंत कोणतीही महिला कोणत्याही हॉटेलला तुम्हाला हे करणार नाही. पण त्यांच्याशी आमचं जे घरगुती नातं आहे किंवा आम्ही त्या गोष्टी जोपासलेल्या आहेत, त्यांची काळजी घेतो, त्याच्यामुळं कोणतीही तक्रार न करता म्हणजे रात्रीच्या 12 नंतर आलेल्या कस्टमरच्या ताटातसुद्धा 1 तासापूर्वी किंवा अर्धा तासापूर्वी केलेली भाकरीसुद्धा आम्ही देत नाही. म्हणजे इतके काटेकोरपणे आम्ही ती, आणि ती गोष्ट कळते म्हणजे ग्राहकाला सुद्धा कळते की जी ज्याला म्हणतो आरावरती किंवा कोळशाच्या ह्याच्यावरती जी भाजून म्हणजे आपण क्रिस्पी होतो, तो पापड निघतो, तर ती खाल्ल्यानंतरचा पहिला बाईट आहे. त्या बाईटमध्येच आपल्याला कळतं की ह्या गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि ह्यांनी खरंच म्हणजे जे चुलीवरचं जेवण आपण फक्त ह्यांनी जाहिरात नाही केलेली आणि ते खरंच देतात.
ते मी अशा- स्कूलही पाहून आलो तुमची. हां हां दुसरी गोष्ट, मी स्वतः जगभर फिरलोय. ओके, हॉटेल thank you, sir. ही आयुष्याला चिकटलेली गोष्ट आहे, अगदीच लहानपणापासून. थँक्यू आणि या पद्धतीचं फार आपुलकीनं तुमचे व्यवस्थापकही आणि तुमचे कर्मचारी सुद्धा ओके. ज्या मायेनं वागतात, आणि मालक म्हणून तर तुम्ही फारच गोड आहात. म्हणजे हे फारच वेगळेपण आहे. थँक्यू मालकाच्या तोंडावर, अशा मोठ्या हॉटेलच्या मालकाच्या तोंडावर एक मगरुरी असते, ती तुमच्याकडे नाही आहे. कोल्हापुरी गोडवा आहे तुमच्याकडं, पुणेरी सुसंस्कृतपणा आहे. हे नाव, पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. नाही, मी ॲक्च्युली स्टीम लाईन म्हणजे मी बॉयलर विभागात काम करतो हां एका नामांकित कंपनीमध्ये. हां तर मी 93चा पासआउट. खरं सांगायचं तर मी ज्यावेळेला 93ला पासआउट झालो ना सर, आणि ज्यावेळेला मी माझा मोठा भाऊ पनवेलला एका कंपनीमध्ये काम करायचो. जसं जनरल मराठी मुलगा कोणी पण आपला पहिल्यांदा कोणीतरी आसरा बघतो, जवळचा कोणीतरी बघतो, इंडिव्हिज्युअल कुठे जायची आपली हे नसते. त्या पद्धतीने मी मोठ्या भावाकडे गेलो, त्याचं नाव अविनाश. ते बॅचलरमध्ये करून खायचो आम्ही. ते करून खाताना पुरणपोळीपर्यंत आम्ही स्वयंपाक बनवायचो. अरे वा. त्याला माझा काहीच रोल नव्हता. मी एवढं लिटरली सांगतो, मला अक्षरशः एखादी म्हणजे बॅचलरमध्ये असताना तो म्हटलं ना की बाबा कणिक मळून दे, ते सुद्धा मला कधी, किंवा चहासुद्धा त्यावेळेला बनवायला यायचं. पण हळूहळू त्या गोष्टीतनं मला ते कळायला लागलं किंवा हे काय करायचं त्या कळायचं. आणि त्या काळातसुद्धा त्यावेळेला बॅचलरमध्ये दूध हा प्रकार नव्हता. एवढीची म्हणजे आपण पुडी, पावडर पूड पावडर पावडर मिळायची. हां. त्याच्यातून चहा बनवायचो. आणि त्या काळातसुद्धा सर म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगेल की मी 93ला पासआउट झालो, 95च्या आसपासची गोष्ट आहे की फक्त चहा प्यायला आमच्याकडे यायची. आणि आमचं जे बॅचलरची रूम होती ती एखाद्या फॅमिलियरला लाजवेल की आमच्याकडे म्हणजे आमचं कपाट म्हणजे अगदी रॅक, भांड्यांचा रॅक आहे ना, अगदी एखादा फॅमिली मेंबर तिथं राहतो आहे, इतकं ते स्वच्छाने नीटनेटकं असायचं. आणि मी कधी माझे म्हणजे बॅचलर जे माझे पार्टनर होते, म्हणजे माझ्या भावाचे मित्र, तर मला ते बसून काही काम नसायचं. मग ती स्वच्छता करणं, हां. आणि हा गुण मग असे म्हणजे वाढीस गेले. प्रशिक्षण झालं. प्रशिक्षण डायरेक्ट इनडायरेक्ट ते प्रशिक्षण. वेळही जातोय तर मी इवन माझ्या मित्रांचे कपडे वॉश करायचो, ते इस्त्री करून ठेवायचो. नीटनेटकेपणा हा जो काही गुण आहे तो त्यावेळेला वाढीस गेला. आणि इवन त्याच गोष्टी मग आता कंपनी लेवलला असेल, मी ह्याच्यामध्ये असेल, आणि इवन अजून काही गोष्टी आता जसं मी म्हटलं की कोरोनाच्या काळामध्ये मी घरीच या गोष्टीचं प्रॅक्टिस करायचो. आणि एक मराठी माणूस त्यातल्या त्यात कोल्हापूर म्हणजे थोडंसं रांगडेपणा आला किंवा थोडासा एक पाटीलकी आली, म्हणजे मी म्हणजे मूळ पाटील आहे. तर त्या गोष्टी ह्या अनुभवाने म्हणजे पूर्वीपासूनच संस्कारच असे होते की ह्या गोष्टी मुळातच नव्हत्या. पण कधी त्या गोष्टी फॅमिलीवरती लादणं किंवा ह्या गोष्टी आल्या नाहीत. इवन मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीला अख्ख्या माहिती आहे की माझा जर विकली ऑफ माझा फ्रायडे आहे तर किचन हे आज पाटील साहेबांच्या हातात असतं. आणि ते कधी असं वाटलं नाही मला ते लपवावं किंवा हे करावं. किंवा माझी फॅमिली मी प्राऊडली सांगते माझी फॅमिली की बाबा आज शुक्रवार मला सुट्टी आहे. तर हे करून घालणं आणि करून घातल्यानंतर म्हणजे ती माझी फॅमिली असेल, माझे मिसेस असेल किंवा माझे मित्रपरिवार असेल किंवा माझा सोसायटीतली काही या हे घरी करता तुम्ही? हो करतात. तुम्ही करता? हो मी करतो. अरे आणि वा. ते मला त्याच्यात काही वाटत नाही. म्हणजे जनरली असं एक थोडासा युगो, पुरुषी युगो असतो आपला. पुरुषी युगो असतो किंवा मी का हे करायचं किंवा ते करायचं, या गोष्टी नाही. मुलं किती आहेत? मला 2 मुलं. काय वय आहे? एक 24 वर्षाचा आहे आणि एक आत्ता 14 वर्षाचा आहे. पण तुमच्या हातचं खात खातच वाढले. हां, बापाच्या हातचं खाणारी मुलं. अगदी अगदी. आणि त्या गोष्टी त्यांच्या तब्येतीवरनं पण कळतात. इवन माझी म्हणजे मिसेस मला नेहमी म्हणते, म्हणजे ज्यावेळेला घरचे किंवा नातेवाईक असं म्हणतात अगं थोडीशी येतं नाही का फिटनेसकडे लक्ष दे, तर ती म्हणते की ह्या बाबाला अगोदर सांगा. ते ह्या अशा गोष्टी होतात की एक तर काय असतं सर माहिती आहे का, म्हणजे त्याच्यातलं मला समाधान, जसं मी म्हटलं की ग्राहक म्हणूनच नाही पण आपल्या कुटुंबाला सुद्धा आपण एखादी गोष्ट बनवली आहे आणि ती प्रेमाने खाऊ घालणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही एक्सप्रेशन आहे किंवा आनंद आहे तो टिपणं, तर हा एक मला वेगळ्या पद्धतीचा छंद आहे. आणि तो छंद मी ह्या व्यवसायामध्ये पण म्हणजे
जोपासतो. माझा शेवटचा प्रश्न आहे, हे नाव फार वेगळं आहे तुमच्या हॉटेलचं. बरोबर. म्हणजे सगळे महाराष्ट्रभर फिरलो मी, हां. कसल्या कसल्या थाळ्या आल्यात आता हां. राजकीय पुढाऱ्यांच्या बरोबर, नावावर. बरोबर. हे मात्र भन्नाटच नाव आहे, धाकलं पाटील. हो. हे धाकलं पाटील कुठून सुचलं? हां. त्याचा एक पार्ट असा आहे की जसं म्हणजे व्यवसाय करताना काही गोष्टी आम्ही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने अँगलनी त्याच्यावरती स्टडी केला. जसं मी म्हटलं, अभ्यास केला, रेसिपीचे पण केल्या. पण आम्ही म्हणजे कोणतीही एक लाईन सोडली नाही. त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचं पण आम्ही म्हणजे हे ठेवला, म्हणजे एक पार्ट की किचन कोणत्या बाजूला पाहिजे किंवा काय पाहिजे, रचना कशी पाहिजे, देवारा कुठे पाहिजे, काउंटर कुठे पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे फक्त मेनूवरती फोकस केला आहे, फक्त स्वच्छतेकडे म्हणजे गेटअपकडे किंवा जे ॲम्बियन्स आहे फक्त त्याच्याकडे असं नाही. प्रत्येक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याची टिपणं मी ठेवलेली होती आणि त्याच्यातून हे अभ्यास करताना आम्ही त्याचा म्हणजे त्या शास्त्राची मदत घेतली. ते करताना आमची जी पत्रिका आहे, म्हणजे माझी पत्रिका आहे किंवा माझ्या भावांची पत्रिका आहे, तर मग एक असं प्लस पॉईंट असा झाला की माझ्या म्हणजे मला ह्या हॉटेल व्यवसायामध्ये प्रायोरिटी पाहिजे, तर तुम्ही थोडंसं लवकर पिकअप घ्या. म्हणजे अशा पद्धतीची त्यांच्याकडून ही झाली. आणि दुसरी गोष्ट, नाव ठेवताना काय ठेवायचं, तर ते म्हटले की त्याने 1-2-3 नावं सांगितलेली. ते मूळ अक्षर, तर ते धा असं. तर मग हे म्हणजे अक्षरच इतकं थोडंसं ऑड आहे, म्हणजे हॉटेल लाईनच्या दृष्टिकोनातून. होय होय. हां, म्हणजे धवरनं आणि धावरनं काय. हां. मग एक थोडंसं मी कले क्षेत्राशी पण मी आहे. जसं मी म्हटलं, मी पेंटिंग करतो, मी काही हे कविता करतो. करतो. माझी बहीण आहे, ती पण आर्ट टीचर आहे. तर मग आम्ही ह्याच्यावरही विचार केला काय, तर मग मराठीमधला रांगडा शब्द आहे धाकलं. म्हणजे हो. धाकटं नाही म्हणत, पण धाकलं. धाकलं. कोल्हापूरकडचं शब्द. धाकल्यामध्ये एक थोडासा तो गोडवा हां. हे पण आहे आणि रांगडे पण आहे. हो. आणि आपण मूळचे पाटील, हो. म्हणून अशा पद्धतीनं त्याचं नाव धाकलं पाटील. कविता किती झाल्यात आजपर्यंत? फार नाही, कारण ह्या म्हणजे संसाराच्या गाडग्या म्हणजे राहट गाडग्यामध्ये. पण एक मी आवर्जून सांगेल की म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये असताना जे कोल्हापूरमध्ये हे झालेलं होतं, कवी संमेलन झालेलं होतं, त्यावेळेला मला असे म्हणजे तुमच्यासारखे म्हणजे वयस्कर किंवा जाणते ज्येष्ठ कवी किंवा यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांच्या संपर्काचा खूप फायदा झाला. आणि त्या म्हणजे कॉलेजच्या काळामध्ये केलेल्या कविता आहेत, पण अनफॉर्च्युनेटली त्या कविता राहिल्या नाहीत. कारण असं म्हणू शकतो की त्या काळामध्ये एका व्यक्तीला ते खूप आवडायचं माझी कविता, तर त्यांनी ती त्यांच्याकडे ठेवली, ती त्यांच्याकडेच राहिली. पण तो एक आहे हे, तो फक्त असं म्हणू शकतो की त्याची एक ती बाजू असते, म्हणजे तो बाज असतो, तो बाज कुठेतरी आहे रक्तामध्ये. तुमच्याकडे पाहताना जाणवतं तुम्ही कलाकार मनाचे आहात, मेंदूचे आहात. तुमच्या हॉटेलची 3 गोष्टी स्वच्छ असल्या पाहिजेत असं मला नेहमी वाटतं. मी जगभर फिरलो म्हणालो. पहिली गोष्ट म्हणजे किचन स्वच्छ असलं पाहिजे, बसण्याची माणसांची जागा स्वच्छ असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतागृह स्वच्छ असलं पाहिजे. अगदी या तिन्ही गोष्टी या धाकलं पाटीलमध्ये मला जाणवल्या आणि त्यानं मी खूप आनंदी झालो. फक्त आता शेवटी हे नेमकं हॉटेल आहे कुठं, कुठल्या गावात आहे? सर, पुण्यापासून 30 किलोमीटर. पुण्यापासून सरासरी 30 किलोमीटर, पुणे ते नगर हायवेवरती. तसं हद्द ह्या हॉटेलची हद्द येते शिक्रापूरमध्ये. पण जवळपासची जी खूण जर म्हटली तर LNT फाटा, म्हणजे सणसवाडीनंतर LNT फाटा येतो, आणि LNT फाट्यात सोडल्यानंतरच अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आपलं धाकलं हॉटेल आहे. खूप छान बोलताय तुम्ही आणि खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा बसू आपण, कधी गप्पा मारू, आणि येता जाता आता इथं थांबत राहू. 100%. चवई खूप सुंदर आहे. 100%. मी खेड्यातलाच माणूस आहे, हां, सातारकडचा आहे, ओके. आणि मला चवींचं कळतं. हां. आपली जीभ तशी चवचाल आहे, अगदी चवचाल आहे जीभ आपली, अगदी. तर ती चव कळते. हो. आणि मला खूप अप्रतिम वाटलं. खूप धन्यवाद. थँक्यू, मनापासून आभार.